भगवान की जय। एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारोनी पाहत, एक गुरकावुनी बोलत, एक गिळावयासी पाहत, मी सावळे बाळतानुले, मी सावळे बाळतानुले। गग गग कस करतय मिया मिया, मी सावळे बाळतानुले, मी सावळे बाळतानुले। एक पाताळामधी राहत, त्रिभुवनी त्याचीच मात, एक डोळ्यामध्ये चमकत, त्यामध्ये जग दिसत, मी सावळे बाळतानुले, मी सावळे बाळतानुले। गग गग कस करतय मिया मिया, मी सावळे बाळतानुले, मी सावळे बाळतानुले। एकनाथ साधू भला, जनार्दनाशी शरण गेला, याच देहीचा देव केला, त्याने रूप दाविले त्याला, मी सावळे बाळतानुले, मी सावळे बाळतानुले। विठ्ठल 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 वरदे हरी विठ्ठल तुकाराम रामचंद्र भगवान की जय। विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासम विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्यत्रय जननी देवाचिया। एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारुनी पाहत, एक गुरकावुनी बोलत,
एक गिळावयासी पाहत मी सावळे बाळ तानुले, मी सावळे बाळ तानुले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त, पैठणचे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हा अभंग असून हा कूट नावाच्या सदराखालील असलेला अभंग आहे. कूट म्हणजे कोड्यात्मक स्वरूपामध्ये जगाला भक्ती प्रतिपादन करणारा आणि भगवंताच्या तटस्थ लक्षणाचं आणि स्वरूप लक्षणाचं वर्णन करणारा हा अभंग आहे. आज पहिला दिवस असल्यामुळे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करावं लागतं, भगवंताचे गुणानुवाद गावे लागतात. या दृष्टिकोनातून भगवंताच्या स्वरूप लक्षणाचं तटस्थ लक्षणाचं वर्णन सांगणारा अभंग आहे. पण ज्यावेळेस समाजाला भक्ती कळत नाही, ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं स्वरूप कळत नाही, त्यावेळेस एखादा दृष्टांत देऊन त्या दृष्टांताची सादृश्यता सांगून त्याला परमार्थ शिकवावा लागतो. असाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातला समाज म्हणजे अंतःकरण चतुष्टायुक्त अधिकारी नसलेला समाज, साधन चतुष्टायुक्त अधिकारी नसलेला समाज, शमदमादी षटक न झालेला समाज, वैराग्य नसलेला आणि ज्ञानाचा कुठेही लवलेश नसलेला, दिवसभर कष्ट करून शेतामध्ये संध्याकाळच्या समयाला कीर्तनाला श्रवण करणारा सामान्य स्वरूपाचा महाराष्ट्रातला अधिकारी. आणि त्या अधिकाऱ्याला उच्चतम तत्वज्ञानाने बोध प्राप्त करून द्यायचा आहे. त्याच्याकरता काय करावं लागेल हे महाराष्ट्रातल्या संतांनी बारकाव्यानं विचार केला आणि समाजाला भगवान परमात्म्याचं स्वरूप समजून सांगण्याकरता त्यांनी दृष्टांत घेतला. कोणता दृष्टांत घेतला तर समाजाला जे माहिती आहे तोच दृष्टांत सांगावा लागतो. अंगणवाडीमध्ये शिकणारा विद्यार्थी असतो, तो काही कॉलेज सारखा MA BA असा ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला नसतो. अंगणवाडीचा विद्यार्थी म्हणजे अगदी 2-2.5 वर्षाचा, ज्याला कुठल्याच प्रकारचं व्यवहारातलं ज्ञान नाही, ज्याला कुठल्याच प्रकारचं समाजाचं ज्ञान नाही, ज्याला मी कोण आहे याची बी जाणीव नाही, मी कुणाचा आहे याचं बी त्याला ज्ञान नाही, असा अंगणवाडीमध्ये विद्यार्थी पाठवला जातो. हल्लीच्या काळात, पूर्वीच्या काळात 6 वर्ष वय झाल्याशिवाय शाळेत पाठवित नव्हते. पण आता माणसाला इतकी गडबड झालेली आहे की 1.5-2 वर्षाचा लेकरू झालं म्हणजे खूप मोठं झालं. लगेच अंगणवाडीमध्ये, लगेच LKG ला, लगेचच पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा वेगळे वेगळे पार्ट. ऐकाने अंगणवाडी वेगळी आणि बालवाडी पुन्हा वेगळी.
अशा पद्धतीनं शाळेत पाठवलं जातं. इथून 20-25 वर्षानंतर तर ते 2-2.5 वर्षाचे लेकरं अंगणवाडीत पाठवायची गरजच पडणार नाही. हो, येतानाच कलेक्टर, डिप्युटी कलेक्टर, तहसीलदार, क्लास 1, क्लास 2 अधिकारी. कारण जन्माला येण्याच्या अगोदरच हो शिक्षण सुरुवात करायची. आणि गर्भाच्या अवस्थेत तर ते लेकरू हो IAS होणार महाराज. फक्त आपल्याला काय पाहिजे, कलेक्टर पाहिजे का डिप्युटी कलेक्टर पाहिजे का काय पाहिजे हे आपण ठरवायचं आणि त्या पद्धतीनं क्लासेस लावायचे. हो, दम निघत नाही माणसाला. हो, कोणत्याच बाबतीमध्ये दम निघत नाही. मग लेकराच्या शिक्षणाच्या बाबतीत तरी माणसं कसे दम खाते ना. पण आता त्या अंगणवाडीमध्ये शिकवायला सुद्धा पुरुष नाही बर का. बारकाव्यानं जर बघितलं तर हो अवघड कामं पुरुषाकडे अजिबात नसतात. कॉलेजमध्ये प्राध्यापक, प्रिन्सिपॉल म्हणून तयार होऊन आलेल्या मुलाला शिकवायचं काम हो पुरुष करतात. खाणीमध्ये दगड फोडायचं काम कुणी करीत नाही. त्याच्यावर एखाद्या दगडावर मूर्ती रेखीव करण्याचं काम कुणी करू शकेल. पण खाणीतला एक घण टाकला की दगड फोडून लगेचच डबर बाजूला काढणारा त्याची खरी कमाल आहे. 20 वर्षाच्या लेकराला तर कुणी बी शिकवेल, पण 1.5-2 वर्षाच्या लेकराला कुणी शिकवायचं. म्हणून हे पुरुषाकडं अवघड काम नाही. कोणतंच पुरुषाकडं अवघड काम नाही. स्वयंपाक करायचं सुद्धा पुरुषाकडं नाही, फक्त खायचं काम पुरुषाकडे आहे. स्वयंपाक करायचं काम स्त्रियाकडे आहे. हो, धुणं धुवायचं त्यांच्याकडे, कपडे घालायचं आपल्याकडे. हो, सगळे मेहनतीचे काम त्यांच्याकडं. हो, पुरुष इतका आयता आहे, इतका आयता आहे की अंथरूण सुद्धा स्वतः टाकीत नाही महाराज. जाऊन झोपायचं काम, उठल्यानंतर अंथरूण सुद्धा उचलायचं नाही. जर उचललं तर पुरुषत्वाला कलंक लागतो. म्हणून सगळा आयता. मग त्या लहान लेकराला शिकवायचं त्या स्त्रियाकडं काम दिलं. आणि मग ती स्त्री शिकवित असताना मायेनं शिकवते महाराज, त्या बाळाला ठोकून नाही. मग ती शिकवत असताना पहिल्यांदा त्या लेकराच्या पुढं नाचते, उड्या मारते, त्या लेकराचं मन प्रसन्न करते. आणि नंतर त्याला 4चा आकडा जर शिकवायचा असला तर ती त्याला त्याचं माध्यम सांगते. ती त्याला विचारते, तुला 4चा आकडा माहिती आहे का? ते म्हणतं नाही ना माहिती. हो, आता बाई म्हणण्याची, ताई म्हणण्याची पद्धत नाही, मॅडम हे कणी. हो, मॅडम म्हणण्याची पद्धत आहे. कारण आपण सुशिक्षित झालेले माणसं, चंद्रावर गेलेले माणसं, हो इंग्रजीमध्ये तरबेज असलेली माणसं. त्याच्यामुळं आपल्या लेकराला इंग्रजी आली पाहिजे, मराठी नका काय आहे ना. दरवाजा मोकळा मोरीला बोळा. हाय लेवलचे लेकर झाले पाहिजेत आपले. म्हणून इंग्लिश स्कूल चालू आणि मराठी शाळा बंद. मग त्याला मॅडम शिकवायला. मग त्या मॅडम विचारतात, तुला 4चा आकडा माहिती आहे का? ते म्हणतं आता माहित नाही, पण लावायच्या टाइमला माहिती होईल ना. आकड्याची गरज त्याच वेळेस असते. एरवी आकड्याची काय गरज आहे? फार तर हो तारीवर तार टाकण्याकरता आकडा माहिती झाला तरी पुष्कळ झालं. कारण तुमचं गाव माधव मामाचं गाव असल्यामुळे
पुन्हा धर्मापुरीकर महाराजांचं, विठ्ठल प्रसाद महाराजांचं जवळचं गाव असल्यामुळं तुमच्यासारख्या पारमार्थिक गावामध्ये आकडे टाकून लाईट घेत नसावेत असं मला वाटतं. हा, हसायला लागले व लोक. हसण्याहून मला कळतंय की बहुतेक आकडे टाकणारे नसावेत. आणि एखादा कोणी जर असला तर कीर्तन झाल्यावर त्याचा सत्कार करा, कारण अशा देशभक्ताची गरज आहे आपल्याला. देशभक्ताची आवश्यकता आहे. मिळत नाहीत महाराज असे देशभक्त. हो, देशी भक्त मिळतात पण देशभक्त मिळत नाहीत. हो, देशी भक्तात आणि देशभक्तात थोडं अंतर आहे. भेदकाशी नाड एक वेलांटीच आड. एका वेलांटीचाच फरक आहे, देशी आणि देश. हो, देशभक्त पाकिस्तानच्या बाउंड्रीवर धारा तीर्थी पडतो तो देशभक्त, आणि गावातून जिथे सगळ्या गावाची धार वाहते तिथं पडतो तो देशी भक्त. पण दोघही धारा तीर्थीच पडतात महाराज, म्हणून कुणाला कमी जास्त लेखू नका. मग ती मास्तरीन बाई विचारते, तुला 4चा आकडा माहिती का? ते बी मराठीतला. हो, मराठीतला, इंग्लिश मधला नाही. हो, मग ते नाही म्हणल्याच्या नंतर त्याला शिकवण्याकरता ती म्हणते, तुझ्या घरी मोरा बैल आहे का? मोरा बैल. आणि त्या लेकरांनी बैल पाहिलेला असतो, कारण त्याच्या कळतीच्या कुवतीप्रमाणे. तुला मोरा बैल माहितीये ना? हो आहे. मग ते असं बुडा सगट हलत. हो, मग मोऱ्या बैलाची शिंग कशी आहेत माहिती का तुला? हो, काढबर पाठीवर, मग ते वरून फाकट आणि खाली 2 जुळत्या अशा रेगा काढतं, तिरप्या. हा, मोऱ्या बैलाचे शिंग माझ्या सोन्यानं छान पैकी काढले. त्याच्या पाठीहून हात फिरवायचा, वा 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 वा, वाघ वाघ म्हणायचं. वाघ म्हणण्याच्या लायकीचं नसतं ते, पाय काडी मुडीन पोट नरसोबाची वाडी. पण त्याला वाघ म्हणायचं. त्याला खरोखर वाटतं मी वाघ आहे का काय कुणास ठाऊक. आणि मग म्हणायचं, तुझे पप्पा तुला बाजारावरून चिक्कू आणतात ना का? फार चिक्कू येतं. 4Gचं कार्ड नाही काय? नाही, 2Gला जरा रेंज पकडीत नाही म्हणून म्हणतो मी. फार चिक्कू आहेत का? नाही नाही, चिक्कू आणतात ना. मग मोऱ्या बैलाच्या शिंगाखाली पप्पानी आणलेला चिक्कू काढ बरं, आणि मग ते असं गोल शून्य काढत. हा, माझ्या राजानं मोऱ्या बैलाचे शिंग, पप्पानी आणलेला चिक्कू मिळून झाला 4चा आकडा. आता मोऱ्या बैलाच्या शिंगाचा आणि 4च्या आकड्याचा आणि चिक्कूचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. पण त्या लेकराच्या कुवतीप्रमाणे कळण्याकरता म्हणून तिनं मोऱ्या बैलाचे शिंग, पप्पानी आणलेला चिक्कू आणि दोन्हीचं मिळून समीकरण सांगितलं, ते 4चा आकडा. आता ते लेकरू चार्टर्ड अकाउंटंट झालं, CA झालं. आता त्याला मोऱ्या बैलाचे शिंग सांगायची गरज आहे का? आता चिक्कू सांगायची गरज नाही. ओ, आता ते CA झाल्याच्या नंतर आता ते 4 नाही, आता 4 म्हणत. काय म्हणत? 4 नाही बर का. हो, 4 म्हणल्यावर तर ती महाराष्ट्रातली येडी इंग्रजी झाली. हो, मग त्यांनी, हो, त्याचे टुनिंग आहेत महाराज, टुनिंग. आता माणसं एवढे शिकलेले आहेत, एवढे शिकलेले, तर पूर्वीच्या काळात, आमच्या काळात शिकत असताना, हो, एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व, काळू, महाकाळू, हो, त्यानंतर जलधी, शंकू, निशंकू, प्रार्ध आणि अंत्य, इथपर्यंत येडे लोक शिकवायचे महाराज. आता एवढं शिकवायची गरज नाही. फक्त 9 पर्यंत आकडे आले की अति शिकला माणूस तो. हो, आणि ते बी 9 पर्यंतचे आकडे म्हणजे 1
टू टू नाही, टू म्हणल्यावर तर येडी इंग्रजी झाली. 2 3 4. हो, कोंबडीनं विंचू उचलल्यासारखं असं करून 44 नाही 44 असं केलं की समजावं चंद्रावर गेलेला माणूस आहे हा असा. हो, 5 नाही 5 नाही, मग इकडून हवा लिकीत झाली पाहिजे बँड का वराडल्यासारखं 5 समजावं हा ऑस्ट्रेलियाचा माणूस आहे असा, भारत देशातला नाही. हो, 6 7 8 हो 9. 9 पर्यंत आकडे आले की माणूस बुद्धिमान झाला. म्हणून आता 94 22 असा फोन नंबर सांगितलं तर लिहिता येत नाही. हो, मग 94 22 नाही, मग 9422 म्हणलं की अति हुशार अति बुद्धिमान. अशी माणसाची आता प्रगती होऊ लागलेली आहे महाराज, खूप प्रगती शिक्षणाच्या बाबतीमध्ये. हो, सी म्हणण्याचा क्षण आलेला आहे. हो, अशी प्रगती चाललेली आहे. त्या लेकराला समजून सांगण्याकरता 4चा आकडा म्हणजे मोऱ्या बैलाचे शिंग आणि चिक्कू मिळून 4चा आकडा झाला. तसं महाराष्ट्रातल्या लोकाला परमात्मा पटवून द्यायचा आहे. मग कसा पटवायचा, तर तुम्हाला आम्हाला कळण्यासाठी मांजराची उपमा दिली देवाला. आणि माझा भगवान परमात्मा मांजरासारखा आहे. मांजराचा आणि देवाचा काही संबंध नाही, पण आपल्याला रोज नित्यामध्ये जे मांजर माहितीये त्या मांजराप्रमाणे भगवान परमात्मा आहे असं नाथ महाराजांनी सांगितलं. आता मांजराचा आणि नाथ महाराजाचा संबंध, आपलं देवाचा संबंध नाही, पण जोडला कशासाठी, तुम्हाला आम्हाला कळण्यासाठी जोडला. आता खरं म्हणजे नाथ महाराजांनी उपमा द्यायला पाहिजे होत्या. वाघाची दिली असती तरी चाललं असतं, सिंहाची दिली असती तरी चाललं असतं, पण त्यांनी उपमा मांजराची दिली. आता एखाद्याला मांजर म्हणणं चांगलंय का? मांजर म्हणणं योग्य आहे का? नाही. हो, मांजर म्हणल्या पूर्वीच्या काळात सासा म्हणत होत्या सोनाला. हो, मांजराची उपमा द्यायच्या. हो, त्यांच्या कंपनीमध्ये वेगळ्या वेगळ्या मांजरा. घुपरी मांजर तिच्याच कोशामधला शब्द, ते अजून माहित नाही घुपरी मांजर म्हणजे नेमकी कशी येते. बरं, तिने कधी समजूनही सांगितलं नाही घुपरी हिला म्हणतात म्हणून. हो, मांजराची उपमा द्यायची सुनाला सासून, घुपरी मांजर. पुन्हा दुसरी चपनी मांजर. काय बरं, तिला जिला मांजराची उपमा दिली तिला बरं वाटत होतं का महाराज? हो, चांगलं नाही, मांजराची उपमा देणं चांगलं नाही. हो, पण देवाला इथं आमच्या नाथ महाराजांनी आपल्याला समजण्यासाठी मांजराची उपमा दिली. आणि त्या मांजराचं वर्णन करीत असताना एक जटाधारी दिसत, जटाधारण करणारं एक मांजर आहे, एक डोळे वटारून पाहणारं मांजर आहे, एक गुरकावून बोलणारं मांजर आहे आणि एक गिळणारं मांजर आहे. हो, असे मांजराचे प्रकार सांगितले नाथ महाराजांनी. आता त्याच्यापैकी मांजराची उपमा का दिली, मांजरात देवामध्ये काय साम्य वाटलं जग आमच्या नाथ महाराजाला, त्याचा आपण बारकाव्यानं विचार करू. विठ्ठल 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 आता मोकळ्या मनानं तुम्ही बोलायचं. मी प्रश्न विचारतो. घरामध्ये मांजर पाळलं जातं ते कशा करता? उंदरासाठी. म्हणजे उंदरासंग दोस्ती करण्यासाठी का? मारण्यासाठी. नुसतं मारून ठेवतं का ते?
मग मारून बोला बोला, शाकाहारी बोला, घाबरू नका. तसं तुमच्या गावात मी का माझ्या गावात तुम्ही नाही, जरी तुमचं चुकलं तरी माझी काय टाप आहे नाही म्हणायला तुम्हाला. नाही, हातघाईचा प्रसंग आला तर मी एकटाच आहे, तुम्ही लमटे आहेत ना. हो, त्याच्यामुळं घाबरायचंच नाही. हो, मोकळ्या मनानं बोलायचं, कारण संवादानं कीर्तन होत असतं महाराज. हो, आणि संवाद केला म्हणजे झोपा बी येत नाहीत. हो ना, झोप येऊ नये. आता मंडपावाल्याचे आपल्यावर फार हो उपकार आहेत म्हणायला हरकत नाही, कारण इकडं अशा ओपन लाईटी नाही टाकायच्या. आता प्रत्येक मंडपामध्ये असे फोकस आहेत, कुठे गेलं तरी फोकसच आहेत असे. फक्त कीर्तनकार झोपतो का नाही एवढं दिसलं गावकऱ्याला की बाद झालं. कारण 2 तास त्याला रोजानी लावलेला आहे ना, तो झोपला नाही पाहिजे. बघ, श्रोते झोपले तरी हरकत नाही. आता तुमचे चेहरे मला दिसत नाहीत महाराज, तुम्ही झोपलात का जागेत. फक्त जर समजा मान पडली असं जर झालं तर लक्षात येतं की हे झोपलेले आहेत म्हणून, पण तुमचे डोळे मला दिसत नाहीत. आणि हे असंच पाहिजे, असंच पाहिजे. पूर्वीच्या काळात उगच ट्यूबा लावायचे, ओपन फोकस लावायचे. हे आता ही पद्धत चांगली आणि ही लग्नातून आलेली पद्धत आहे महाराज. हे कीर्तनामध्ये प्रवेश जे झाला ना ह्याचा फोकसचा, तो लग्नातून आला. लग्नातून म्हणजे तुम्ही म्हणता, कारण लग्नामध्ये असे फोकस लावले म्हणजे काळी नवरी रात्रभर गोरी दिसती महाराज, आणि ते दिल खुश होतं. सकाळी दिवस उगवल्यावर कळतं की आपल्याला फसलंय आपलं कार्यक्रम म्हणून, पण तवारचं 7-12 लिहून तयार झालेला असतो. जे न लिहिले लल्लाटी ते करी तल्लाटी, मनोनी तलाट्याची पाटी कदापि न सोडावी उद्धवा, पाहतान भागवतात ओवी इति बगल पुराणम. नवीन पुराण निघालेलं आहे ते. 7-12 नाव आलेलं असतं, आता काय करतो. हो, त्याच्यासाठी हे फोकस निघालेले आहेत. ते कीर्तनाच्या फार उपयोगाचे नाहीत, पण आता कुठेही गेलं तरी बी आमच्या वाट्याला ते फोकस आलेले असल्यामुळं हो, आम्ही त्या फोकसवर जास्त फोकस करीत नाहीत महाराज. कारण पुढच्या वेळेस ते फोकस बी राहायचे नाहीत पुन्हा. मग हो, आपल्याला मी प्रश्न विचारला होता की हो, मांजर घरामध्ये जे पाळलं जातं ते कशा करता? उंदर खाण्याकरता. मग आता इतका निकृष्ट दृष्टांत द्यायचा म्हणजे देव काय उंदर खातो का? बर, ही नाथाची भाषा आहे, माझी नाही. हो, मी कशाला बोलू? संताचं वचन बोलतोय मी. मग उंदर खातो का? तुम्ही म्हणत असाल नाही खात, पण मी म्हणतो झेपलं तर घ्या, नाही झेपलं तर घेऊ नका. पण भगवान परमात्मा उंदर खातो. लोक कीर्तन सुटल्या सुटल्या पाठ सुजूस तर हानते ना मला. ह्या महाराजाला तारीख दिली कुणी? इतका यरवड्यावरून आलाय का काय महाराज? गोळ्या चालू आहेत का काय? महाराज, उंदीर समजून घ्यावा लागेल तुम्हाला, म्हणजे मग आपलं कोडं सुटेल. मग उंदीर म्हणजे काय? ओले मृतिकेचे मंदिर, ओले मृतिकेचे मंदिर, ओले मृतिकेचे मंदिर, ओले मृतिकेचे मंदिर. आत साजन उंदीर, आत साजन उंदीर, उंदीर उंदीर सांगात चालिले उंदीर. गुंफा करिता ती पोखर, गुंफा करिता ती पोखर, गुंफा करिता ती पोखर, गुंफा करिता ती पोखर. त्याचा नका करू अंगीकार,
मंदिर त्याचा नकार अंगीकार ओले मृत्तिकेचे मंदिर ओले मृत्तिकेचे मंदिर हे मंदिर आहे महाराज. मंदिर शरीराला मंदिर म्हटलेलं आहे. हे ओले मृत्तिकेचे मंदिर आणि आत 6 जण उंदीर. 6 उंदर आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. हे 6 उंदर आहेत महाराज. 6 उंदर. आणि या 6 उंदरांनी ही गुंफा पोखरून टाकलेली आहे. हो, या विकारामुळे वृद्धापकाळ येतो आणि जर्जर केलं. जर्जर एका उंदरानं जर्जर केलं महाराज. आणि एवढ्या मोठ्या वाड्यावरती, राजवाड्यावरती नव्हे किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याला सुरुंग लावले तरी किल्ले उडत नव्हते. पण महाराज उंदरन घुशी लागल्या त्याला आणि घुशीनं सगळं हो खलास केले किल्ले. तुमच्या इथं धर्मापुरीला आहे, पण अजून मला वाटतं तिथं उंदर लागले नाहीत. हो, असा भगवान परमात्मा काम क्रोधाला खाऊन टाकतो महाराज. हो, काम क्रोधाला खाऊन टाकतो. म्हणून त्याला मांजर म्हटलेले, कारण भक्ताला मुक्त करण्यासाठी कामाला खाऊन टाकतो महाराज तो. म्हणून भगवंताकडे साधू संतांनी तक्रार केली, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मेह वैरिनम. हो महाराज, मोठमोठाले वाडेच्या वाडे उद्ध्वस्त केले. उंदरानं केले म्हणण्यापेक्षा त्या उंदरात एक बॉस आहे, त्याला घुस म्हणते. उंदरातली बॉस म्हणजे घुस आहे का नाही. कुठं बी घुसते तिचं नाव घुस. आणि त्या घुशीनं महाराज मोठमोठाल्या बंगल्याला, बिल्डिंगला, मोठमोठाल्या वाड्याला तिने हो जमीन दोस्त केलं महाराज. तसे विश्वामित्रासारखे मोठमोठाले वाडे उद्ध्वस्त झाले राजा. हो हो, केवढाल्या वाड्याला आणि राजवाड्याला त्यांनी खिंडार पाडलं. कामाजी कोतवाल यांनी नाडिले बहुतासी हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. भल्या भल्याला येड का मदान तो केवळ पंचान. कामाधिकानं क्रोधाधिकानं जमद अग्नी सारख्याला महाराज धुळीला मिसळवलं. धुळीला एका विकारानं. आणि ह्या शरीरामध्ये 6 विकार आहेत. आणि भक्ताला भक्ती करण्याकरता, मोकळं करण्याकरता म्हणून भगवान परमात्मा त्या विकाराला खाऊन टाकतो. विकार नष्ट करतो आणि विकार विरहित करतो. एका जनार्दनी संसार केला, काम क्रोध देशो धडी गेला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, देह भरिला विठ्ठले. काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते.
मनामध्ये, देहामध्ये, अंतःकरणामध्ये परमात्म्याचं वास्तव्य झालं की विकार निघून जातात. ज्या घरात मांजर आलं, नुसतं मांजराचं म्याव म्हणलं की उंदर बिळाच्या बाहेर निघत नाहीत महाराज. हो, नामदेवरांनी किती गोड सांगितलं महाराज. विठ्ठल 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 शेळी करी घुसळण ते मांजर काढी लोणी. 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 उंदीर गेले देशांतरा ताके भरल्या गोणी. 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 आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे. आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे. ओ आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे. आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे. शेळी करी घुसळण ते मांजर काढी लोणी. आणि उंदीर गेले देशांतरा ताके भरल्या गोणी. हो, हे भगवंताच्या दरबारातलं नवलय महाराज. हो, ज्यावेळेस इंद्रिय रूपीनं रवीनं विषयाच्या मध्ये घुसळण केलं जातं आणि ही स्वैर चरणारी शेळी म्हणजे हो विषयासक्त असलेला जीव आहे. आणि तो विषयाच्या मध्ये हो घुसळण करतो, घुसळण, पर त्याला लोणी मिळत नाही महाराज. त्याला तत्व मिळत नाही, आत्मतत्व मिळत नाही. विषयाच्या ताकामध्ये कुठं घुसळण केल्यानंतर लोणी मिळत असतं का? मग तिथं संत येतात आणि मग त्याला विषयाच्या माध्यमातून आत्मतत्वाचं दर्शन करून देतात आणि नंतर मग त्याला लोणी मिळतं. आणि मग ज्यावेळेस लोणी मिळालं, परमात्म्याचं आत्मतत्वाचं लोणी मिळालं, आत्मनात्मक विवेकाचं लोणी मिळालं की उंदीर म्हणजे काम क्रोधाधिक विकार देशोधडीला निघून जातात. उंदीर गेले देशांतरा मग ताके भरल्या गोणी. त्याचा संसार सुद्धा हो ब्रह्मरूप होतो महाराज. त्या ज्ञानी जीवाचा संसार ही ब्रह्मरूप होतो. अजी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे तो मज व्हावा, तो मज व्हावा. खूप मोठा विषय आहे महाराज. म्हणून हे उंदर आता आपण पाहतो, आपल्याला काही काही प्रश्नाची उत्तर माहित नाहीत महाराज. हो, गणपती उंदरावर बसलेला आहे म्हणतात का नाही? मग आपण कधी का विचार केला नाही की आता गारीगार विकणाराला 4 व्हीलर गाडी आहे? हो, अहो भंगार घ्यायला आलेला माणूस, भंगार घ्यायला आलेला माणूस तो 4 व्हीलर मध्ये येतो महाराज. हो, अहो पडलेलं तुमचं पिटन शिळे तुकडे विकत घ्यायला 4 व्हीलर गाडी मध्ये येतात लोक. एवढं वैभव झालं तरी बी अजून आमचा गणपती उंदरावरच पळतोय. हा, उंदरावरच का बसतोय? त्याला काय एखादी हो BMW घेता येत नाही का? पैसे नाहीत का त्याच्याकडं? तो जर रिद्धी सिद्धीचा दाता असेल तर त्यांनी एखादी हो 4 व्हीलर घ्यायला पाहिजे ना. आणि आम्ही कधी विचार करीत नाहीत एवढा मोठा गणपती एवढूशा उंदरावर बसला कसा?
पण महाराज शास्त्र जे असतं, शास्त्र सरळ सरळ अर्थ कळत नसतो शास्त्राचा. हो, शास्त्राचा अर्थ वेगळ्या बाजूला ठेवलेला असतो आणि पद आणि पदाची शक्ती वेगळ्या बाजूला असते, शब्द वेगळ्या बाजूला असतात आणि अर्थ वेगळ्या बाजूला असतो. तुमच्या गावाला येत असताना मी विचारलं की मला निरपण्याला जायचंय, कसं काय जावं लागेल. त्यावेळेस त्या एका माणसाने सांगितलं, समोरचं वडाचं झाड दिसतंय, त्या वडाच्या झाडावरून पुढं नीट जा. बर, पुढं गेल्यानंतर डाव्या बाजूला एक शाळा लागल म्हणले. बर, त्याच्या पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक डोंगर लागल. बर, त्याच्या पुढे गेलं की एक टेकाड लागल. बर, आणि टेकाडाच्या खाली गेलात की तुम्हाला गाव दिसल, गाव लागल. आमच्या ड्रायव्हरला सांगितलं, त्यांनी सांगितलेलं ध्यानात ठेवलं का तुम्ही? म्हणले हो. काय ठेवलं? त्याने सांगितलं, वडाच्या झाडावर नीट जा म्हणजे आपली गाडी वडाच्या झाडावर चढव, खाली हळूच उतरव. पुढे गेल्यानंतर जपून बर का, उजव्या बाजूला येऊन आपल्या गाडीला शाळा लागल आणि गाडी अशी चिमटून जाईल. पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा एक डोंगर येऊन लागल, बऱ्याच लोकांना लागलेला आहे तो. त्याच्या पुढं खालून एक टेकाड लागल आणि गाडी आपली अशी वरी उचलल. आणि त्याच्या पुढं गेलं की उतारामध्ये 1.5 फूट उकरीत बस, निरपणा लागल. असाच अर्थ आहे का नाही शब्दाचा अर्थ? हो महाराज, तसा अर्थ नाही, याचा अर्थ बाजूला ठेवलेला आहे. वडाच्या झाडावर नीट जा म्हणजे वडाच्या झाडावर गाडी चढवायची नाही, त्यांनी सांगितलं नाही. पण खालच्या रस्त्याचं ग्रहण करायचं, त्यांनी रस्त्याचा उल्लेख केला नाही. त्या झाडावरून नीट जा म्हणजे झाडाखालच्या रस्त्यापासून नीट जा. आणि मग पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या बाजूला शाळा दिसल, उजव्या बाजूला डोंगर दिसल आणि त्याच्यानंतर टेकाडावर चढून गेल्याच्या नंतर गाव लागल, असा त्याचा अर्थ आहे. तसं उंदरावर बसला म्हणजे आम्ही असं समजतो की खरोखरच ते उंदरावर बसून समजा त्याला हाणतोय, उंदरावरच पळायला लागलाय काय की. तसं नाही राजा हो. उंदरावर बसला म्हणजे भक्त ज्यावेळेस भक्ती करायला जातो त्यावेळेस भक्ताच्या विकारावरती, काम क्रोधावरती तो बसलेला असतो आणि काम क्रोधाला तो चेपून टाकतो आणि त्याचं नरड खलास करतो. आणि काम क्रोध विरहित भक्त झाल्याच्या नंतर त्या भक्ताला ब्रह्मज्ञान होतं महाराज. म्हणून हो, काम क्रोधावरती बसलेला आहे हो तो गणपती, ह्याचं वर्णन आम्हाला कोणी सांगितलं बी नाही आणि आम्ही कधी वाचन केलं बी नाही. आणि आम्हाला व्हॉट्सअप फेसबुक पेक्षा वेगळं काही असतं हे बी माहित नाही. हो, त्याच्यामुळं धर्मातले काही कोडेत कोडे, हो काही हो असे कोडे, ते कोडे सुटत नाहीत महाराज. हो, धर्मामध्ये व्यवहारात सुद्धा कोडे येतं. कोड्याचा अर्थ एका बाजूला असतो, त्याचा अर्थ सांगितलेला नसतो. मी आपल्याला एक कोड सांगतो, पाय नाहीत पण चालतं, तोंड नाही पण बोलतं, पंख नाहीत पण उडतं आणि कधीच शाळेत गेलं नाही पण साक्षर आहे. सांगा कोड. माझी भाषा तर कळली ना? पाय नाहीत पण चालतं, तोंड नाही पण बोलतं, पंख नाहीत पण उडतं आणि कधीच शाळेत गेलं नाही पण साक्षर आहे. आता हे कोड काय? पेन. पेन बोलतो का? पेन उडून जातो का? अजून कोणी थोडस डोकं लावा, झोपलेले सोडून. मोबाईल तुमच्याच खिशात असतो का उडून जातो?
मन, पोपट त्याच्यावर अक्षर आहेत का मनावर? आता तुम्हाला सांगतो, तुम्ही सांगत नाहीत, तुम्ही आता एक एक, मला कोड सुटलं नाही म्हणून जाताना एक एक चॉकलेट देऊन जा. भेंडी झाली ना तुमच्यावर, भेंडी झाल्यावर मग तुम्हाला चॉकलेट द्यावाच लागेल. नक्की चॉकलेट द्या, आणि चॉकलेट नसलं तर चॉकलेटचे 1-1 रुपये द्या. तुम्हाला सांगतो राजा हो, पत्र पाय नसताना सुद्धा मामाच्या गावाला जातं, मावशीच्या गावाला जातं, आणि ते बी पायानं जात नाही, पंखानं उडून जातं. 3ऱ्या दिवसात तर अमेरिकेला पोहोचतं महाराज. ते किती वेगानं जातं, पंख नाहीत पण उडतं, पाय नाहीत पण चालतं. हो, आणि तोंड नाही पण इकडची बातमी सांगतं का नाही? हा हो, इकडची बातमी तिकडं सांगतं. आणि कधीच शाळेत गेलं नाही पण त्याच्यावर अक्षर आहेत महाराज, साक्षर आहे. ह्याला कोड म्हणतात, कोड. तसे संत वाङ्मयामध्ये कोडे आहेत महाराज. आजचं हे मांजराचं कोड आहे, कोड, आणि ते कोड आपल्याला सोडायचं आहे. हो, आतापर्यंत तुम्ही असलं कीर्तन ऐकलंच नाही. हो, त्याच्यामुळं घोटाळे येतं, आणि काही काहीला जड चाललंय. घाटाला गाड्या लागल्यात आणि गिअर फसायला लागलाय. हो, दणके द्यायला लागलाय गिअर असा. त्याच्यावर काय कमी चपात्या पडल्यात का महाराज? काही काही स्वतःच्या ताकदीनं पापण्या उचलतेत राजा हो, पण पापण्याच उचला ना तो. हो, काही ताकद लावते असा खांदा लावून वरी उचलत, पण नाही उचलत महाराज. फार अवघड गोष्ट आहे ती. आणि ऐकताना सुद्धा हे अवघड आहे, त्याच्यामुळे डोळा लागतो. हा, झोप येते, कीर्तनात झोप येते महाराज. पण घुंगराच्या कार्यक्रमाला म्हातारे सुद्धा चष्म्यातून टाव करतात. मग काय खास आहे राव. आणि मग काय असे इथं आता ह्या सतरंजे टाकलेल्या गावकऱ्यानं इथं काय म्हशी बांधायच्यात करायच्या हो. काही काही लोक कीर्तन करायच्या 10व्याला आल्यासारखी लांब लांब बसले. तर कारण जरी त्याचा कावळा उचलला तरी, पिंडदान उचललं तरी आपल्याला सुतक नाही. आणि घोंगराचा कार्यक्रम असता तर अशा रिकाम्या जागा राहिल्या असत्या का? हो, टावकारले असते महाराज लोक. हो, काही काही नंतर पूर्वीच्या काळात लय धिंगाने केलेले राजा हो. हो, महिना महिना पळत होते ते. हो, एक जणाची चाकजोडी, एक जणाची बैलगाडी, 3ऱ्याची शिवळा जोते, 4थ्याच बाटूक उपटून घेऊन पळालेले खूप, धिंगाने केलेले खूप. काही काही नंतर बाटकच नेले नाही, दुसऱ्याच्याच बैलाचं उचलून आपल्या बैलाला टाकलं. इतके हुशार माणसं. असे कोड कोड राजा हो, तुम्हाला सांगतो. कारण अधून मधून फवारणी केली तर रोपटाव करते, नाही तर मगापासून पाहिलं बोकडाच पाडलेले झाड, मवाच निघणार राव. काय करावं आता? फवारणी केल्यावर फरक पडतोय, पण तरी पाऊस काळ कमी असल्यामुळं त्या कापसाच्या बोंडातून कापूसच बाहेर निघत नाही. हो, नुसते लेंड्या. येईल येईल उतार, जास्त वेळ कीर्तन करणार नाही. आमच्या गणेश महाराज सोनवणीनं सांगितलं मला की महाराज तुम्ही ह्या भागात नवीन येत आणि पहिल्यांदा आहे, जरा जपून बरं का, आणि जास्त वेळ कीर्तन करू नका, 4च्या आतच आटपून घ्या, असं त्यांचं म्हणणं नाही. ठरलं म्हणजे ठरलं. हो, हे जवळचे बसलेले म्हणते ह्या कंबर बांधायला कीर्तन मिळालं की नाही, बरंच हाप आपल्याला दिसतंय राव गिरायकी. चला, आता थोडासा फरक पडला महाराज. हे कोडा, हे कोडा, त्याला भगवान परमात्म्याला मांजर का म्हटलं तर ते उंदर खातं म्हणजे भगवान परमात्मा काम क्रोधाधिक विकाराला खाऊन टाकतो राजा. हो, सगळ्याच गोष्टीला, कर्म सुद्धा खाऊन टाकतो. निळोबरायने सांगितलं, माझी या मी पणाचा करोनी
फराळ उरले खावयासी बैसला सकळ ऐसा भुकाळो हा नंदाचा गोवळ त्यासी न पुरी माझा बक्षिता खेळवो. खूप गोष्टी आहेत, याच्यावरती बोलत गेलं तर एवढाच विषय 2 तास संपून जाईल, पुढचं चिंतन राहून जाईल. महाराज मांजराला अंधारामध्ये दिसतं का नाही? अंधारात दिसतं. जन्मल्यावर 1.25 महिना डोळे उघडत नाहीत त्याचे, पण एकदा उघडले तर अंधारात पण दिसतं ना. अंधारामध्ये ते बी केसाचा 100वा हिस्सा जरी असेल तर इतकं बारीक त्याला दिसतं. तसं भगवान परमात्म्याला नाथ महाराजांनी मांजर म्हटलं. का म्हटलं तर त्याला अंधारात तुम्ही केलेलं कर्म सुद्धा दिसतं. महाराज तुम्ही किती पाप करा आणि तुम्ही जर कोणी म्हणाल कोणी पाहणार नाही, तर भगवान परमात्मा पाहतोय महाराज. त्याला हजारो डोळे येतं आणि सूक्ष्म नजर आहे, त्याला अंधारातलं पण दिसतं, म्हणून त्याला मांजर म्हटलं. याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, मांजर उंदराला कडकडा फोडून खातं, पण बोक्यापासून वाचवण्याकरता त्याच्या पिलाला त्याच दातानं उचलतं आणि दुसऱ्या घरी घेऊन जातं, पण त्याला धक्का लागू देत नाही. महाराज दात तेच आहेत, उंदरासाठी तेच आहेत आणि त्याच्या पिल्यासाठी तेच आहेत, पण पिल्याला धक्का लागू देत. तसं माझा भगवान परमात्मा दुष्टाला तोच आहे आणि सज्जनाचं संरक्षण करीत असतानाही तोच आहे. एक जणाला सुदर्शन चक्रानं मुंडकं उडवतो आणि एक जणाला महाराज संकट आलं तर त्या संकटाच्या आड भक्ताला पाठीमाग करतो आणि आड घाली सुदर्शन. हो, मग तो होऊ निधी सीन. सीन होऊ देत नाही. जे सुदर्शन चक्र दुसऱ्याला मारण्याकरता आहे, दुष्टाला, तेच भक्ताचं संरक्षण करण्याकरता आहे. हो महाराज, आंब ऋषीचा ज्यांनी हो शाप दिला आणि ज्यांनी आंब ऋषीला तकलीफ दिली, अशा दुर्वासाला सुदर्शन चक्र सोडलं आणि सगळीकडे फिरले. दुर्वास पुन्हा शरण आले देवाला. देवाने सांगितलं माझ्या करता नाही, त्या भक्ताला शरण जा. आणि आंब ऋषीला शरण आले दुर्वास आणि मग दुर्वासाने हात केल्याबरोबर ते सुदर्शन चक्र थांबलं. म्हणजे दुष्टाला मारण्यासाठी जे सुदर्शन आहे तेच भक्ताला तारण्यासाठी सुदर्शन आहे. म्हणून भक्ता राखे पायापाशी. संहारी संहारी दुर्जनाची संहारी. संहारे दुर्जनाची संहारे. संहारे दुर्जनाची संहारी. ओ भक्ता राखी पाया पाची दुर्जनाची संहारी. हा दुर्जनाची संहारी. दुर्जनाची संहारी. भक्ता राखी पाया पाची दुर्जनाची संहारी. हे दुर्जना हे संहारी. दुर्जनाची संहारी. उंदराचं वर्णन चाललंय, गणेशाने प्रमाण दिलं महाराज. आणि पुन्हा आमच्या घरातला खेळ आहे. मी महादेव आहे ते गणेश आहेत. एकाच घरातला खेळ आहे महाराज हो सगळा. अशी गोष्ट आहे. म्हणून भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. खूप गोष्टी येतात, खूप बारकाव्यानं. याच्यावर बोलत गेलो तर रात्र पुरणार नाही महाराज. देवाला उपमा का दिली मांजराची? देवात आणि मांजरात काय सारखेपण आहे सांगण्यामध्ये रात्र जाईल, पण विषय संपणार नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, किती मोठ्या घरचं मांजर असलं तरी ते चोरून खातं बघा.
खातं का नाही चोरून? त्याला सवयच लागलेली चोरून खाण्याची. आणि ते बी ते भजे खात नाही महाराज. चोरून काय खात? बोला, खेड्यातली माणसं आहेत तुम्ही. हा दूध लोणी. शाब्बास, काकांनी सुंदर तऱ्हेचं उत्तर दिलं. दूध लोणी चोरून खात, दुसरं काही चोरून खात नाही. हा मांजराचा गुणधर्म आहे. मोठ्या घरचं किती बी असू द्या, पण ते दूध लोणी चोरून खातं मांजर. महाराज तसं भगवान परमात्म्याला बी सवय चोरून खायची. आणि काय चोरून खातो महाराज देव? नवलगे माय, नवलगे माय, चोरोनिया खाय नवनीत. चोरोनिया खाय नवनीत, चोरोनिया खाय नवनीत. नवलगे माय, नवलगे माय, चोरोनिया खाय नवनीत, चोरोनिया खाय नवनीत, चोरोनिया खाय नवनीत. नवलगे माये, 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 चोरोनिया खाये नवनीत, चोरोनिया खाये नवनीत, चोरोनिया खाय नवनीत. नवलगे माये, नवलगे माये, चोरोनिया खाय नवनीत, चोरोनिया खाय नवनीत, नवनीत, नवनीत. वा वा, सुंदर तऱ्हेच. नवलगे माय, नवलगे माय. महाराज कमतरता होती का हो त्याच्या घरी? हो, भगवान परमात्मा सांगतोय, आई तुझा मी एकुलता एक, आणि गायी राखीतो 9 लाख. ज्याच्याकडं गायी येत त्यांनी गवळणीच्या घरचं लोणी चोरून खाण्याची काही गरज आहे का? पर्वताच्या पर्वत लोण्याचे घरी पडलेले आहेत. दुधाचे सागरच्या सागर आहे, क्षीरसागर आहे. हा, तो राहतो ती कुठं राहतो? क्षीरसागराच्या ठिकाणी राहतो. आता एक क्षीरसागर आमच्या बीडला राहतो, तो विषय सोडून द्या. पण दुधाचा सागर आहे ज्याच्याकडं, लोण्याचे डोंगर आहेत, ताकाचे सरोवर आहेत, आणि तरी तो लोणी चोरून खातो. हे नवलय महाराज. कारण मांजरामध्ये आणि देवामध्ये माझ्या नाथ महाराजाला सारखे पण वाटलं. जसा मांजर काळ्या रंगाचा आहे, हो, ठाईचाची काळा अनादी बहु काळा, मनोनी वेदा चाळा लाविल्या गे माय. हो, भगवान परमात्मा काळा आहे. हो, त्यानंतर मांजर निळ्या रंगाचा आहे, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. मांजर गवळ्या रंगाचा आहे, हा गवळ्याच्या घरी जन्म घेतो. हो, त्यानंतर मांजर सेंद्रिय वर्णाचा आहे, हे अंगावर शेंदूर धारण करतो. कितीतरी रंग सांगता येतील महाराज. मांजर कसं बी जरी फेकलं तर 4 पायावरच पडतं. तसं तुम्ही जगामध्ये पदार्थ शोधायला गेलात तर तुमच्या हातात देवच येतो महाराज. हो, प्रकृती येत नाही, माया येत नाही.
कारण जिचं अस्तित्वच नाही, फक्त सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, आणि कागा हा दाविला जगदाकार, म्हणून भगवान परमात्मा शिल्लक आहे, म्हणून त्याला मांजराची उपमा दिली महाराज. शेकड्यानी गोष्टी सांगता येतील मला, शेकड्यानी अजून बी. हे जसं मांजरामध्ये देवात सारखेपण आहे, म्हणून महाराज माझा भगवान परमात्मा महाराष्ट्रातल्या लोकाला पटवून देण्यासाठी तो मांजरासारखा आहे. त्याच्यातलं एक पहिलं मांजर म्हणजे जटा धारण करणारं झिप्र मांजर आहे, आणि तो झिप्र मांजर जटा धारण करणारं म्हणजे डोक्यावरती जटा बांधणारं प्रभू रामचंद्र नावाचं मांजर आहे. त्याच्यानंतर हो एक डोळे वटारून पाहणारं म्हणजे परशुराम नावाचं वानर आपलं मांजर आहे. ते जगाला डोळे वटारतं महाराज, आणि 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करतं. एक गुरकावून बोलणार मांजर म्हणजे नरसिंह नावाचा परमात्मा. कालच्या 21 तारखेला ज्याचा हो अवतार झाला, हो जन्म झाला, वारकऱ्यानं त्याच्यासाठी नरसिंह जयंती साजरी केली आहे, उपवास केला. गुरकावून खांबातून गुरकावून बोलणारं मांजर आहे. आणि एक गिळायला पाहणारं मांजर म्हणजे विराट रूप अर्जुनाला दाखवल्यानंतर सगळं जग गिळून टाकणारं, आणि सगळ्या जगाला काळाच्या रूपानं जे मांजर खाऊन टाकतं ते विराट स्वरूपातलं मांजर आहे. हे 4 मांजर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराजांना एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारुनी पाहत, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारुनी पाहत, एक जटाधारी दिसत, रामा एक डोळे वटारुनी पाहत, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारुनी पाहत, एक गुरकावुनी बोलत, एक गुरकावुनी बोलत, एक गुरकावुनी बोलत, एक गुरकावुनी बोलत, एक गिळावयासी पाहात, एक गिळावयासी पाहात, एक गिळावयासी पाहत, एक गिळावयासी, एक गिळावया पाहात, एक गिळावयासी पाहात, एक गिळावयासी, एक गिळावयासी, मी बाळ सावळे तानुले, मी बाळ सावळे तानुले, आम्ही बाळ सावळे तानुले, आम्ही बाळ सावळे तानुले, एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारत, एक डोळे वटारून पाहत, एक गुरखावुनी बोलत, एक गिळावयासी पाहात, एक गुरकावुनी बोलत, एक गिळावयासी पाहत. वा वा. गणेश महाराजासाठी एकदा टाळ्या वाजवा. सुंदर तऱ्हेचं प्रमाण दिलं महाराज. हो एक जटाधारी दिसत, हो एक गुरकावुनी बोलत, एक गिळावयासी पाहत, मी सावळे बाळ तानुले,
मी सावळे बाळ तानुले. हो, जे मांजर रूप झालेलं आहे तेच यशोदेच्या पाळण्यामध्ये मी सावळा आणि तानुलं बाळ होऊन आलेलो आहे असं भगवान परमात्मा सांगतात. महाराज आपली ओळख देतात. नाथ महाराजांनी प्रभू रामचंद्राला जटाधारी मांजर का म्हटलं? रामचंद्र प्रभूनं कशा करता जटा धारण केल्या? वनवासाला जायचंय म्हणून नाही, कैकईनं वनवास दिला म्हणून नाही. महाराज कैकईनं वनवास दिलेला नाहीये. रामायण वाचा. एके दिवशी कैकई रामचंद्र प्रभूच्या जवळ गेली आणि रामाच्या पायावर डोकं ठेवलं, ध्यानस्थ बसलेल्या रामाकडं. आणि पायावर डोकं ठेवल्याबरोबर स्पर्श कुणाचा झाला तर आईचं डोकं मांडीवर आहे पाहिल्याबरोबर सांगितलं, आई साहेब हे तुम्ही काय केलं? मी मुलगा आहे तुमचा आणि तुम्ही माझ्या पाय पडता. रामा, मी ओळखलेलं आहे तू देव आहेस. बाकीच्या आईला काय सांगायचे ते सांग, पण तू देव आहेस मी ओळखलंय. पण रामा, तुला मी विरोध केला रे, आणि देवाला जो विरोध करील त्याला नरकात जावं लागतं. रमा, मी तुला विरोध केला, तू माझा पुत्र आहेस ना, तर माझा उद्धार कर. मी तुझ्या पाय पडते पुन्हा एकदा, मला क्षमा कर. आईला कडकडून मिठी मारली. रामानं सांगितलं, आई तुम्ही मला वनवासाला पाठवलेलंच नाही, तुमचा गैरवापर मी केला. कसा काय? अहो, विकल्पाला सांगितलं हिवराच्या झाडावर बैस, तिथं बसल्यानंतर तो विकल्प मंथरेच्या हृदयात शिरला. मंथरेनं तुम्हाला घरी आल्यानंतर मिठी मारली आणि मंथरेच्या हृदयातला विकल्प तुमच्याकडं आला. आणि त्या विकल्पाला मी सांगितलेलं होतं की कैकईच्या तोंडातून वनवासाला जाण्याचे वाक्य तू उच्चार आणि मला वनवासाला जाण्याची व्यवस्था कर, त्याच्याशिवाय 33 कोटी देव बंदातले सुटणार नाहीत आणि चंद्र सूर्य तोपर्यंत रामाची अजरामर कीर्ती होणार नाही. म्हणून चंद्र सूर्य तोपर्यंत माझी कीर्ती होण्यासाठी मी तुमचा आई गैरवापर केला. मला माहिती आहे म्हणून तुम्हाला ज्या वेळेस पाहिलं त्या वेळेस माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात. आई, माझी एवढी प्रेमळ आई असताना सुद्धा मी आईला कुमाता बनवलं आणि आईच्या हातानं तिची बदनामी करून घेतली. आणि बदनामी करायला कारण मी आहे. मला वनवासाला जायचं होतं म्हणून वनवासाला जात असताना माझ्या डोळ्याला एकही थेंब आला नाही पाण्याचा, कारण माझं नाटक होतं ते. आणि तुमचा यूज अँड थ्रो वापर केला आई म्या, म्हणून तुम्हाला नरकाला जाऊ देणार नाही. हो, तुम्हाला नरकाला मी जाऊ देणार नाही. ही गोष्ट कशासाठी? तर कैकईनं वनवासाला रामाला पाठवलं नाही, राम कैकईच्या माध्यमातून वनवासाला गेला. महाराज, हे खरं नाटक आहे त्याच्यातलं, हे खरं रामायण आहे. पण आतापर्यंत आम्ही कैकईला बदनाम केलं महाराज. आणि स्त्री जीवनामध्ये एकाही स्त्रीचं आणि मुलीचं नाव कैकई ठेवलं गेलं नाही. चंद्र सूर्य तोपर्यंत काळा डाग लावला कैकईला. पण रामचंद्र प्रभू सांगतात, माझ्या कैकई माते एवढी पवित्र माता तर माझी कौशल्या सुद्धा नाही. कारण कौशल्यनं वनवासाला जाण्याकरता तिची तयारी नव्हती. प्राण दिला असता कौशल्यनं, पण वनवासाला जाण्याचे शब्द उच्चारले नसते. पण खऱ्या अर्थानं पाहिलं तर मुलाचं कर्तव्य पार पाडण्याकरता माझ्या कैकईनं मोठं काळीज केलं. कारण मुलाला शिक्षा लावल्याशिवाय मुलगा मोठा होत नाही. अडचणीतलाच फोकारा उंच जात असतो, पटांगणातलं झाड अस्ताव्यस्त वाढत असतं, पण त्याची अवजारं काहीच होत नसतात, ते वाकडं होत असतं. आणि जे बाहेर पटांगणात वाढलेलं वाकडं असतं ते सगळ्या जगाला वाकडं करीत असतं, त्याचं सरपण पण होत नसतं. पण नीट लाकडाचं महाराज अवजारं होत असतात. म्हणून माझ्यासारख्याचं जीवन घडवण्याकरता माझ्या आईनं प्रयत्न केले. म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात. आई, तुमच्या पायात माझ्या कातड्याचे जोडे. कैकईचा वापर प्रभू रामचंद्राने केला, कैकईनं प्रभू रामचंद्राचा वापर नाही केला. महाराज, मी गोष्ट कशासाठी सांगतो?
कैकेयीच्या आज्ञेमुळे जटा धारण केल्या नाहीत राजा. मग जटा का धारण केल्या रामचंद्र प्रभूनं, त्याचं पहिलं कारण तुम्हाला सांगतो महाराज. तुम्हाला आम्हाला ब्रह्मज्ञानाचं तूप देण्यासाठी त्या जटेमध्ये भगवंतानं वैकुंठाहून ते तूप, ज्ञानाचं तूप आणलं आणि ते असं डोक्यामध्ये जतन करून ठेवलं राजा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या माता भगिनी गाय व्यालेली असल्यानंतर तूप जतन करून ठेवतात आणि ते पूर्वीच्या काळात गाडग्यामध्ये ठेवायच्या आणि त्याला फडकं बांधायच्या. नवरा जेवायला बसला गुढीपाडव्याच्या दिवशी, बायकोला सांगितलं अगं मला चमच्याभर तूप दे ना. तिने सांगितलं तुम्हाला अजिबात कळत नाही बाई, तुम्हाला एक चमचा नाही अर्धा चमचा सुद्धा मिळायचा नाही. तो म्हणला गाय मी आणली माझ्या पैशानं, सांभाळतो मी, वैरण टाकतो मी, धार काढून आणतो मी, आणि बरी तुझी मालकी त्या तुपावर, आणि तुम्हाला चमच्याभर मिळणार नाही. हे काय बोलणं झालं? ती म्हणली तोंडाला जास्त लागू नका, गुढीपाडव्याचा दिवस आहे, भांडणाचा आज आरंभ करू नका. ते म्हणला मी केला नाही. बरं मला नका का देणार, पण तुझ्या पोटच्या मुलाला दिना. तिने सांगितलं पोरायला बी देणार नाही. अगं काय करायचंय तुला, तू विकायचंय का काय? तिने सांगितलं पोरं बाहेर गेल्यावर सांगन. पोरं बाहेर गेल्यावर ते मी तूप जतन करून ठेवलंय बाई, जतन करून. कशासाठी? अहो आपल्या बबीचं बाळांपण आलंय ना, त्याच्यासाठी ठेवलंय म्हणली मी, त्याच्यामुळे तुम्हालाही देत नाही चमच्याभर. हा तो म्हणला मग बरोबर आहे, मग आपल्या बबीच्या बाळांपणासाठी म्हणल्यावर नक्की ठेव, पोरायला नाही दिलं तरी चालेल. तसं रामचंद्र प्रभूनं वैकुंठाहून ब्रह्मज्ञानाचं तूप आणलं आणि त्या डोक्यामध्ये ठेवलं आणि त्याला असा बुचडा बांधला आणि गाठ बांधून ठेवली. पण त्या अवतारामध्ये त्याला त्या तुपाला गिऱ्हाईकच मिळालं नाही. पुढच्या अवतारामध्ये जन्मल्याच कृष्ण अवतारामध्ये डोक्याला पुन्हा झिटू बांधला आणि डोक्यामध्ये ते जटा धारण करून जावळ धारण केलं आणि त्याच्यावरती झिटू बांधून त्याच्यामध्ये ते तूप जतन करून ठेवलं. कुणासाठी ठेवलं? तर अर्जुन नावाच्या लेकीसाठी ठेवलं महाराज, अर्जुन नावाच्या लेकीसाठी. आणि जे कुणालाच दिलं नाही. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. कारण रणांगणामध्ये अर्जुनाचं बाळांपण होणार होतं आणि मोह नावाचं लेकरू जन्माला येणार होतं आणि कंबर खलास होणार होती. आणि मग त्याला डिंक वडा, सुंट वडा आणि एक एक बदामाचा हलवा तयार करून तुपातला, गावरान तुपातला डोस द्यायचा होता. म्हणून त्या अर्जुनासाठी जतन करून ठेवलं महाराज माझ्या प्रभू रामचंद्रानं तूप. हे नाथ महाराजाला माहिती होतं म्हणून जटा धारण केलेल्याचं वर्णन केलं महाराज. आणि आईला मुलापेक्षा मुलगी प्रिय असते राजा. हो, तिला जर विचारलं तुम्हाला मुलगी आवडते का मुलगा, ती तोंडापुरती नुसती वरून गोड बोलते, बाबा तसं काही नाही, मुलगा काय मुलगी काय माझे दोन्ही बीच. पण हे सगळं साप खोट आहे महाराज. मुलगीच तिला जास्त आवडती. माझं थेरी बोलणं कीर्तनात ऐका, घरी प्रॅक्टिकल जाऊन बघा. कारण शिक्षणामध्ये दोन प्रकार असतात, एक थेरी आणि एक प्रॅक्टिकल. माझं थेरी ऐकायचं, घरी प्रॅक्टिकल जाऊन बघायचं. हो, मुलगी तिला किती आवडते मुलापेक्षा. महाराज मुलाच्या प्रपंचातल्या चोरून वस्तू मुलीला देते का नाही? मग आता पोराची चोरी करायची काही गरज आहे का? पण पोरीसाठी चोरी करती महाराज ते, आणि चांगली चोरी आहे बर का. हो, म्हणून इथालच्या माता भगिनीला सांगतो, आतापर्यंत चोरलं नसलं तर पोरीसाठी चोरा. देवाची चोरी जर आजरामर होती
तर मग मुलीसाठी केलेली, कारण मुलगी म्हणजे गरीब गाय गाय, कन्या गाय गाय. जगात दोनच प्राणी गरीब आहेत, एक गाय आणि दुसरी कन्या. दोघीही दिल्या घरी जातात, तक्रार नाही महाराज कशाची. दोघीची बी कत्तल होते, एकीचा हुंडा बळीन एकीचा हो कत्तलखान्यामध्ये, पण दोघीची तक्रार नाही महाराज. एकीला उपरण्याच्या गाठीला बांधून घेऊन गेलं जातं आणि एकीला कानीच्या चराटानं दाव्यानं बांधून घेऊन गेलं जातं. आणि ज्या खुंट्याला बांधल्या तिथं जन्मभर दोघी राहतात महाराज. म्हणून गरीब प्राणी म्हणजे मुलगी आहे. मुलीसाठी काही केलं तरी चालेल राजा हो. म्हणून मुलीसाठी बाप जमीन सुद्धा विकतो महाराज. पुढं बोलतो महाराज मी छोटस. जर कदाचित मुलगा जर सुनाच्या ऐकिनात 25% गेला, जास्त नाही बोलत मी, आगाव बोलणारा माणूस नाही, 25% मुलगा सुनाच्या ऐकिण्यात गेला तर म्हातारीला आवडत नाही महाराज. घरोघर दुपारपर्यंत भूक लागूस तर म्हणती, काय सांगा बाई म्हणली, नुसता बैल बुद्ध्यात झालाय. हो, नुसता बैल बुद्ध्या नाही, नंदी बैल झालाय, नंदी बैल. हो, तिने तिकडून गुबू गुबू करायचं आणि हे मान हलवित. ही पोराला म्हणती बर का. 25% मुलगा सुनाच्या ऐकिण्यात असला तर तो नंदी बैल होतो. आणि पुन्हा वरी सांगती, जावाई बाई माझे सगळ्या किल्ल्या माझ्या बबीच्याच हातात. आणि मग ह्यो कोण झाला, पहिला तरी नुसता नंदी बैल झाला, ह्यो तर झुलीचा झाला. हो महाराज, मुलीच्या ऐकिण्यात जावाई असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं, पण सुनाच्या ऐकिण्यात मुलगा नसावा हे नाही का द्वैत वेगळं वेगळं. इथं मुलगी आवडते. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याला अर्जुन किती आवडतो महाराज. अहम आत्मा गुडाकेश यो मत भक्त समे प्रिय. अरे त्याच्यासाठी बायकोचं रूप धारण केलं काम्यक वनामध्ये. हो, तो वल्लभू आपलं, तो आपलं मी कांता तो वल्लभू ऐसा पढिये. हो, त्याला नवरा करतो आणि आपण बायको होतो. याच्यापेक्षा अजून काय आवडतं असावं महाराज. म्हणून देवाची लाडकी लेक म्हणजे अर्जुन आहे. आणि अर्जुनासाठी ते ब्रह्मज्ञानाचं तूप जतन करून ठेवलं. आणि मग हातातलं धनुष्यबाण गळालं आणि वेपतुश्च अवस्था निर्माण झाल्याबरोबर मग डोस द्यायला सुरुवात केली. एक एक डिंक वडा लाडू, हो एक एक सुंट वडा सुंदर तऱ्हेचा, बदामातला हलवा, गावरान तुपातले डोस द्यायला सुरुवात केली. अशोच्या नन्वशोचस्त्वं प्रज्ञा वादांश भाससे गतासु न गतासुंश नानु सोचंती पंडिता. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयो रूपी दृष्टांतस्त्वनैव तत्वदर्शिभिः. अविनाशी तू तद्विद्य येन सर्वमिदं ततम. एक एक डोस दिला महाराज. आणि अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला युद्धी. त्या अर्जुनासाठी हे ब्रह्मज्ञानाचं तूप जतन करून ठेवलं डोक्यामध्ये. म्हणून त्या डोक्याला आवरण असावं. आमच्या माता भगिनी डोक्याला केस का धारण करतात, जटा का धारण करतात, तर त्या डोक्यामध्ये जन्मल्यापासून बापाचा करार केलेला असतो महाराज. तिने बाबा चितेला आग्नी लागेपर्यंत मी तुमच्या नावाला कलंक लागू देणार नाही. मरेल पण तुमच्या नावाला कलंक लागू देणार नाही. आणि तुम्हाला नाक मुठीत घेऊन चालण्याची वेळ येऊ देणार नाही. त्याच्यासाठी माझी ही घोर प्रतिज्ञा आहे. म्हणून डोक्याचे केस असतात महाराज तिचे. उगीच डोक्याचे केस आमची भारतीय स्त्री धारण करीत नाही. आणि बापाचा करार, दोन देशाचे करार असतात. या देशाचा करार त्या देशाला आणि त्या देशाचा करार या देशाला देत असताना तो झाकून असतो महाराज. सह्या करतात राष्ट्राध्यक्ष आणि एकमेकाला झाकलेले करार देतात. तसा माहेर घरचा करार सासर घरी करायचा
आणि तो पदराखाली झाकून घेऊन जायचा महाराज. म्हणून डोक्याचे केस हे बापाच्याकडे केलेली प्रतिज्ञा की मी नीट वागल, पावलाकडे बघून चालल, काय खायचं, काय पाहायचं, कुठं राहायचं, कुणाला बोलायचं, कुणाकडं हसायचं, कुणाकडं बसायचं, काय नेसायचं, कसं राहायचं, काय खायचं, सगळं मी तुमच्यासाठी करील बाबा. म्हणून जन्मभर मुलगी सासर घरच्यासाठी राहत नाही महाराज, माहेरच्यासाठी बापाच्या नावासाठी जीवन जगत असते राजा. असं शास्त्र आहे. म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने जटेमध्ये काय धारण केलं तर ब्रह्मज्ञानाचं तूप धारण केलं. आणि हे जगाला कळण्यासाठी माझ्या नाथ महाराजांनी हे प्रगट केलं. एक जटाधारी दिसत. आणि मग महाराज ते गावरान तुपातला डोस मुलीच्या बाजेवरती आणून ठेवला. आणि ठेवल्यानंतर महाराज योगायोग असा की तिचं पहिलं लेकरू जे होतं ते तिथं पावलं टाकीत आल्यानंतर त्या आईनं घास उचलला आणि पहिला तिच्या लेकराच्या तोंडात घातला. आणि हे आईनं लांबून पाहिलं. आणि त्या बाळंतीन असलेल्या मुलीला त्या आईनं सांगितलं, अगं तुझ्यासाठी केलंय ते, हा एवढा मोठा डोस केलाय तुझ्यासाठी केलाय, त्या लेकराला कशाला खाऊ घालती? ते खाईन ना काही बी, डबल रोट्या खाईन, नाही तर पाव खाऊन पाव पाव करीन बापासाठी, नाही तर मुरमुरे खाईन, नाही तर काही बी खाईन, ते काय भजे खाईन. ज्ञानोबारायांनी त्याला सांगितलंय भजे खा त्वरित भावनायुक्त, काही बी खाईल, त्याच्यासाठी काय करायचं तूप, तू खा, तुझ्यासाठी केलंय. महाराज त्या बाळातनीला आवडलं नाही. थोड्या वेळाने आईनं डोकावून बघितलं तर तशीच प्लेट ठेवलेली बाजीवर आणि त्याच्यावर माश्या बसलेल्या. ती आई म्हणली, अगं माश्या बसल्या ग, तुझ्यासाठी किती मी तुझ्या बापाच्या तोंडातून काढलं, भावाच्या तोंडातून काढलं आणि ते तूप तुला दिलं आणि तू असं माश्याला खाऊ घालतेस? खाऊन टाक बाई ते. मुलगी एक नाही, दोन नाही, काहीच नाही. मधी आली घरात आणि तोंडात घास घालायसाठी. अगं खाणं म्हणले, असं करू नकोस बाई, मी किती सायासानं केलंय तुझ्यासाठी आणि तुझ्यावर माझा जीव आहे. तोंडात घास घालाय बरोबर तिने असा हात झिडकारून दिला. खायचं नाही मला म्हणली आणि ती प्लेट उचलली भिंतीला फेकून मारली. तुझंच तू खाय. अगं काय झालं? काय झालं म्हणजे माझं एवढूसं लेकरू तुला सहन होत नाही, त्याच्या तोंडात एवढा एवढा घास घातला तर तुला पोटात गोळा उठल्यासारखा झाला तुझ्या. आणि म्हणली ते काही बी खाईन, तुझं जसं माझ्यावर जीव आहे ना तसं माझं बी माझ्या वासरावर जीव आहे ना. आणि त्यांनी खाण्याच्या अगोदर मी खाणं चांगलंय का? मला नाही राहायचं इथं, मी आत्ता फोन करते आणि माझ्या नवऱ्याला बोलून घेते आणि निघून जाते, मला नाही तुझी गरज. आणि मग त्या आईनं दुसरं आणलं, सांगितलं बाई तसं करू नकोस माय, तुला माझी शपथ आहे, तुझ्याही बाळाला खाऊ घाल. आणि मग त्या मुलीनं दुसरी प्लेट आल्यावर लेकराला खाऊ घातलं. आणि लेकरू खात नाही हे पाहिल्यानंतर त्याला खुनाने समजलं की तुझी आजी येईल काय, म्हणून डोळे वाटारले असे. काय खुनाने सांगितलं, बोबाटा करू नकोस, खाय. तसं अर्जुन नावाच्या लेकीसाठी माझ्या भगवान परमात्म्याने तूप जतन करून ठेवलं. पण तिथं तुमच्या आमच्यासारखे लेकर पावलं टाकीत आले महाराज. आम्ही लेकर आहेत अर्जुनाची. लेकर पावलं टाकीत आल्यानंतर अर्जुनानं तो घास स्वतःच्या तोंडात घालण्याच्या ऐवजी आमच्या तोंडात घातला. पण आम्ही मूळदूत झालेली, आम्हाला झेपत नाही महाराज. ते तूप झेपत नाही, ब्रह्मज्ञानाचा तूप झेपत नाही. आम्हाला डबल रोट्या लागत्यात, राजा राणीच्या हत्ती उठावरल्या गोष्टी लागत्यात. ब्रह्मज्ञान चालत नाही महाराज आम्हाला. पण अर्जुनाच्या मिसानं त्या आईनं जसं केलं तसं अर्जुनाचे मिसे झाले जगदोद्धरण.
एक घास 20 ठिकाणी करून गीतेसारखं तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी सारखं तत्वज्ञान, काऊचा, चिऊचा, माऊचा, मावशीचा, मामाचा, भुरचा, फुरचा करून घास आमच्या तोंडामध्ये घालण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, अर्जुनानं केलं. महाराज हे ब्रह्मज्ञानाचं तूप आमच्या घशात उतरवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस आम्ही खात नाही त्यावेळेस आमचे संत आणि आमचा एक मांजर असलेला देव म्हणजे परशुराम परमात्मा डोळे वटारतो. हो, आई म्हणते गिळणा गिळकी मुडद्या, तुझी आजी आली तर मला बी हानीन तुला बी हानीन, खाऊन टाक. पण ते खात नाही महाराज. सर ते शेवटी मग त्याला गुरकावून बोलते. हो, त्याला गुरकावून बोलते, गाढवा काय खाचीन मग. मुडदा कोणीकडचा, त्याला चालत नाही हे असलं म्हणून गुरकावून बोलते. आणि नाही खाल्लं तर त्याचं खरकट आईला दिसलं तर आई रागवल म्हणून त्याचं खरकट ती स्वतः खाऊन टाकते. तसा माझा भगवान परमात्मा तुमचं आमचं कर्म खाऊन टाकून आमच्या तोंडामध्ये काल्यासारखा घास घालतो महाराज, जीव ब्रह्म ऐक्यत्वाचा. आणि हे आमच्या संतांनी केलं. म्हणून एक डोळे वटारणारा परमात्मा म्हणजे आम्हाला खाण्यासाठी डोळे वटारलेत त्यांनी. ब्रह्मज्ञान खारे बाबानो. आणि नाही खाल्लं तर मग तो गुरकावून बोलणारा परमात्मा गुरकावून सांगतो. आणि नाही खाल्लं तर मग विराट रूपामध्ये भगवान परमात्मा सगळ्याचं कर्म खाऊन आम्हाला शुद्ध करून टाकतो. म्हणून एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारुनी पाहत, एक गुरकावुनी बोलत, एक गिळावयासी पाहत. आणि असा असलेला मी भगवान परमात्मा नामाच्या रूपानं मांजर आहे, पण मी गोकुळामध्ये जन्माला आलो. मी सावळे बाळ तानुले. हो, आणि गग गग कसं करतय मियो मियो. कारण इथं मी अंगणवाडीच्या मास्तरणीचा दृष्टांत सांगितला. इथं गग गग शब्दानं नाथ महाराजानं स्त्रीरूप धारण केलं आणि तुमच्या आमच्यासारख्या अंगणवाडीच्या लेकराला त्यांनी परमात्मा शिकवायसाठी महाराज. मग जर पुरुषाला आश्चर्य झालं, अरे बाप रे बाप 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 असा पुरुष म्हणतो. स्त्रीला आश्चर्य झालं की गग 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 बयो. आणि हे कसं करतय मियो मियो. हो, मियो शब्दाचा अर्थ मी एव. मी एव, जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही, मीच आहे, मीच आहे. संस्कृत मध्ये मी एव म्हणजे मीच आहे. आणि मियो म्हणजे मी येऊ. मी येऊ. सावता महाराजाची भाजी खोडायला मी जसा आलो तसं तुमच्या घरी काम करायला मी येऊ. नरहरी महाराजांच्याकडं घडू फुंकू लागायला आला तसा मी तुमच्याकडं शेती करायला, नांगर धरायला येऊ. म्हणून देव विचारतोय, महाराज इतका लढीवाळ झाला आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठी भुलला, ज्या सुखाकारणी देव वेडावला आणि वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. असा भगवान परमात्मा आहे महाराज. म्हणून मी येऊ का म्हणून विचारतो. कारण त्याला कलियुगातला धर्म माहिती आहे. कुणाच्या घरामध्ये भास्कन शिरायचं नाही. हो, पाट्या लावलेल्या असतात, परवानगीशिवाय आत येऊ नये. हो, अशा पाट्या लावलेल्या असतात. काही काही घरावर पाट्या लावलेल्या असतात, कुत्र्यापासून सावध राहा. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेल्यावर मुक्कामाला राहिलो आणि तिथं पाटी लावलेली होती, कुत्र्यापासून सावध राहा. रात्रभर मुक्कामाला राहिलो पण कुत्रच दिसलं नाही, कुत्र सुद्धा दिसलं नाही. मग सकाळी त्या ताईला विचारलं, म्हणलं ताई कुत्र तर नाही, तुम्ही कुत्र्यापासून सावध राहा असं कशा करता लिहिलं? ती म्हणली वेगळं कुत्र पारायची काय गरज आहे मिस्टर असताना. लय उशीर लागतो महाराज. काही काही घरावर पाट्या लावलेल्या असतात, परवानगीशिवाय आत येऊ नये, आणि बेल दिलेली असते, बेल अशी. हो, बेल दाबायची. हो, आणि मग मधून आवाज येतो, कोण आहे? हो, तसा एका घरी एका माणसाने बेल दाबली, आतून स्त्रीचा आवाज आला, कोण आहे? त्या माणसाचं आडनाव होतं मुंगळे. तो म्हणला, मी मिस्टर मुंगळे.
मग तिने सांगितलं कवाड उघडायची काय गरज आहे, फटीतून या ना. देव विचारतो महाराज तुम्हाला आम्हाला आज्ञा, मी येऊ मी येऊ मी येऊ का म्हणून विचारतो महाराज. पण आम्ही त्याला सांगतो देव न लगे देव न लगे आणि साठवणीचे रुंदले जागे. देव नकोय म्हणून त्याला परतून लावतो महाराज. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं की मांजराच्या रूपानं मांजर कधी घरात येतं पावलं टाकीत, कारण त्याच्या पायाला खालून गाद्या असतात आणि त्याच्या पावलाचा आवाज येत नाही आणि मग येऊन ते दही दूध खातं. तसा अंतकरणामध्ये परमात्मा कधी आला हे भक्ताला पण कळत नाही महाराज. इतका चोर पावलानं भगवान येतो आणि अंतकरण भूषवतो, मधले काम क्रोधाधिक विकार खातो, आम्हाला मुक्त करतो, आम्हाला ब्रह्मज्ञानाचा डोस पाजतो आणि आम्हाला ब्रह्मज्ञानानं आम्ही डुलत राहतो. आनंदे निर्भर डुल्लत सो ही अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त होती. म्हणून तुमच्या आमच्यासाठी हो भक्ताला राखणारा आणि तुमचं आमचं संरक्षण करणारा परमात्मा मांजरासारखा आहे. म्हणून एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारुनी पाहत, एक गुरकावुनी बोलत, एक गिळावयासी पाहत, मी सावळे बाळतानुले, मी सावळे बाळतानुले, विठोबा रखुमाई वेळ संपलेला आहे आणि अभंगाचे अजून 2 चरण आहेत. पण जेवढं विहिरीत पाणी आहे तेवढं पित नसते, तर आपल्याला तहान लागली तेवढंच प्यायचं महाराज. खाली शिल्लक राहिलं तर राहू द्या ना, का उग विहिरीतलं सगळंच प्यायचं म्हणल्यावर पोट फुटून जाईल ना आपलं. तसं राहिलेले 2 चरण सांगायचे म्हणल्यावर तुम्ही माझे चरण धरताल. मास करा महाराज, आता तुम्ही काय दिवा लावणार आहे ते आम्हाला कळलं, आता बास करा. हो पुढचे चरण नका घेऊ, तुमचेच चरण पाहू द्या आम्हाला. हो असं लोक म्हणतील म्हणून बाकीचं जास्त सांगत नाही महाराज. पण एक शब्दशः अर्थ सांगतो. एक पाताळामध्ये राहतं म्हणजे त्रिविक्रम म्हणजे वामन नावाचा परमात्मा आहे आणि त्रिभुवनी त्याचीच मात म्हणजे त्रिभुवनावर त्याची सत्ता आहे. 3 पायानं त्यांनी पूर्ण त्रिभुवन आटवलेलं आहे म्हणून त्रिभुवनी त्याचीच मात. एक डोळ्यामध्ये चमकत म्हणजे बाहुलीच्या रूपानं परमात्मा जो आहे त्याच्यामध्ये जग दिसतं. जग दाखवणारा बाहुलीच्या रूपानं अक्षस्त परमात्मा म्हणजे देव आहे महाराज. म्हणून डोळ्याची बाहुली हा देव आहे, देव. म्हणून प्रत्येकाची बाहुली वेगळी वेगळी आहे. आतापर्यंत कळलं नाही, पण आताशिक शास्त्रज्ञाला इतक्या वर्षानंतर कळलं. म्हणून आधार कार्डावर कशाचाच आधार नव्हता, म्हणून माणसाचा फोटो घेतला आणि त्या फोटोमध्ये एकच गोष्ट आहे महाराज. तो फोटो असा झूम केल्याच्या नंतर कॉम्प्युटरवर नेला की त्याच्या डोळ्याचं चित्र दिसतं बाहुलीचं. आणि किती बी कुणी असे तोंडावर रुमाल बांधून गुन्हा जर केला आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये जर तुमच्या डोळ्याचा फोटो आला आणि त्याप्रमाणे शासनाकडे असलेल्या कॉम्प्युटरमध्ये त्या डोळ्याचा फोटो जर सापडला तर तो गुन्हेगार सापडतो. म्हणून डोळे प्रत्येकाचे वेगळेत, म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यातला परमात्मा वेगळा वेगळा आहे. म्हणून अक्षस्त परमात्मा
म्हणून एक डोळ्यामध्ये चमकत आणि त्यामध्ये जग दिसत. आपल्याला जग दाखवणारा तोच आहे. देखवी ऐकवी. हो, एक नारायण तयाचे भजन चुकू नको. आणि हे परमात्मा मांजराच्या रूपकातला आहे हे मला कधी कळलं तर एकनाथ साधू भला आणि जनार्दनाशी शरण गेला. हो, स्वतःला ते साधू म्हणून घेत नाहीत एकनाथ महाराज, पण साधू कुणाचा हा भले पण कुणाकडं लावायचं तर जनार्दन स्वामीकडं लावायचं. कॉमा कुठं द्यायचा? कवित्वामधला कॉमा. एकनाथ इथं कॉमा द्यायचा. साधू भल्या जनार्दनाशी शरण गेला. भला साधू कोण असेल तर जनार्दन स्वामी आहेत. त्यांना शरण गेल्यानंतर मला कळलं आणि मग त्यांनी याच देहाचा देव केला, याच देही याच डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा याच देहीचा देव केला आणि त्याने रूप दाविले त्याला. आता त्याने म्हणजे त्या परमात्म्यानेच रूप त्याची त्यालाच दाखवलं. हे दर्शक सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम म्हणजे आदर जिथं राखायचा आहे तिथं नामाऐवजी जे वापरलं जातं ते दर्शक सर्वनाम. जसं नवऱ्याचं नाव बायको घेत नाही आणि मग ती पोरांना विचारते ते कुठं गेले, आणि पोरायलाही माहिती असतं हिचे ते कोण आहेत ती, आणि पोरायलाही माहिती असतं की त्याची ती कोण आहे ती. कारण बायकोचं नाव घ्यायचं नाही म्हणून दर्शक सर्वनाम नामाऐवजी वापरायचं ती. पूर्वीच्या काळातले वापरित होते. हो, आता नाव घेण्याची काही हे राहिली नाही महाराज. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि ते म्हणण्याच्या ऐवजी, हो, नवऱ्याला ते म्हणण्याच्या ऐवजी ती बाई नवऱ्याला म्हणायची बाबन्या, बाबाला पाणी दे, बाबन्या, बाबाला गंध दे. मला ह्या बाबण्याचा गंधच लागा ना की हो बाबण्या नेमका कोण आहे म्हणून. बरं, माझ्यापेक्षा दीडीनं गडी मोठा होता तो, त्याच्यामुळं माझी टाप बी व्हाय ना त्याला की हो बाबण्या कोण आहे विचारायची. रात्रभर बळच मुक्काम केला महाराज ह्या अंगावरून त्या अंगावर. फक्त एकच जिज्ञासा होती, अथा तो बाबण्या जिज्ञासा. महाराज मंडळीला कळलं अथा तो बाबण्या जिज्ञासा. बाबण्या कोण असन. बळच रात्र काढली आणि सकाळच्या प्रहरी बाबण्या दूध आणायला गेला. आणि मग मला जरा धाडस आलं. मी ताईला विचारलं, ताई हो बाबण्या कोण आहे? ते म्हणले तुम्हाला माहित नाही का? मी म्हणलं काय माहिती असण्याचं काय कारण आहे म्हणलं. हो, कोण आहे? तिने सांगितलं माझा मिस्टर आहे ना. माझे सुद्धा नाही म्हणले, माझा मिस्टर आहे. आणि मी म्हणलं तुम्ही त्याला आरोतुरच बोलता तर नावानेच हाक मारतात. त्याचं कारण आहे म्हणली. काय कारण आहे म्हणली? माझं कॉलेजमध्ये प्रेम झालं. म्हणलं हो दे ना, मग मला काय करायचं त्याच्या पंचायतीवर? नाही नाही म्हणली, कॉलेजमध्ये माझं प्रेम झालं, तो माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे म्हणली, म्हणून त्याला बाबण्या म्हणते मी. असं मी म्हणलं आता इथून पुढं तू उंच टाचाची काढून एक एक हानीत जा म्हणलं. नामाऐवजी नवरा बायको जसे एकमेकाला सर्वनाम वापरतात तसं माझ्या जनार्दन स्वामीच्या कृपाप्रसादानं नाथ महाराजानं त्याने रूप दाविले त्याला. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हे दर्शक सर्वनाम आहेत महाराज. म्हणून देवाचं नाव घ्यायचं नाही ही मर्यादा आहे. म्हणून ही दर्शक सर्वनाम वापरली आणि त्या पद्धतीने भगवंताचं वर्णन केलं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर. हो हो हो, झालेली सेवा श्री गुरुजींच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आदरणीय माधव मामा यांच्या चरण कमलावरती आणि तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गांच्या पायावरती सेवा समर्पित करून आमच्या गणेश महाराजाला, माझ्या टाळकरी बंधूंना उदंड आयुष्य लाभावं याच्यासाठी माझ्या सेवेचं पुण्य त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठी खर्च करतो. तुम्हाला धनधान्य आयु आरोग्य संपत्ती संततीचा योग तुमच्या जीवनामध्ये आणि भक्तीची वृद्धी वाढण्याचा योग तुमच्या जीवनामध्ये प्राप्त हो अशी अभ्यर्थना, प्रार्थना, अर्जदस्त विनंती करतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. चाल नाही म्हणायची ना. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री
ज्ञानदेव